ती नाराजी व्यक्त करण्याकरता मी हे आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. नाही, पहिल्यांदा प्रोसेस तसं नसतं ते त्याचं ठरल्यासारखंच असते. पण ते विचारतात कोणाला अध्यक्ष करायचं, काय करायचं वगैरे वगैरे. त्यावर्षी त्यांनी विचारलं आम्हाला, पण तसं काही त्याच्यात वाटलं नाही की बाबा काही आम्ही विचारल्यानंतर आम्ही जे त्यांना सांगितलं की असं करा तसं करा, पण ते आमचं ऐकतील बा असं वाटलं नाही आम्हाला आणि त्या पद्धतीने त्यांनी ऐकलं नाही. आणि अतुल गांधीले म्हणून मागे पराभूत उमेदवार आहे हिंगणघाट मतदारसंघातला, त्यालाच अध्यक्ष केलं आणि तो निर्णय आम्हाला काही रुचला नाही. आम्ही समीर देशमुख यांचं नाव अध्यक्षपदासाठी दिलं होतं. विधानसभेच्या वेळेला तुम्ही आम्ही उमेदवारी मागितली होती, पण ती त्यावेळेला दिली नाही. यावेळेला तरी काहीतरी विचार करतील असं आम्हाला वाटत होतं, पण तो विचार केला नाही आणि म्हणून ती नाराजी व्यक्त करण्याकरताच आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आणि सगळं कार्यकर्त्यांची एक सभा या दिवाळीनंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढे या पक्षात राहायचं की नाही राहायचं अशा प्रकारचा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचं सांगतो. नाही, म्हणजे विचारलं आम्हाला, पण आम्ही जे सांगितलं ते त्यांनी त्याचं काही तेवढं गांभीर्याने विचार केला नाही. प्रदेशाध्यक्ष शिंदेचा फोन आला होता, त्यांना कळवलं आणि बाकी लोकांना कळवण्यासारखं काही नाही आणि त्यांना माहित आहे सगळं. सगळ्या ज्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आपण इतकं वर्ष राजकारणात राहतो, त्या राजकारणात सगळं कार्यकर्त्यांची एक मिटिंग दिवाळीनंतर बोलवू, त्यांच्याशी चर्चा करू आणि काय करायचं काय नाही कार्यकर्त्याशी चर्चा करून तो निर्णय पुढे घेऊ. समजा कार्यकर्त्यांनी सध्या तरी तो विचार नाही आहे, म्हणजे कोणत्या पक्षात जायचा विचार नाही आहे. पहिले हा निर्णय होऊ त्या पक्ष सोडण्याचा, काय होतो काय नाही पाहू, नंतर मग ठरवता येईल काय करता येईल. 100% नाही, नाराजी तसं म्हणजे हे नाही. आमचं म्हणणं होतं की बा समीर देशमुखांना तुम्ही विधानसभेची तिकीट उमेदवारी नाही दिली, विधानसभेत नाही दिली आणि जिल्हाध्यक्षपदही नाही देऊन राहिले. आम्ही आमचे कार्यकर्ते कसे सांभाळायचे, कसं लोकांना जवळ ठेवायचं. हा अन्याय आता विधानसभेच्या वेळेला झाला आणि आता नवीन अध्यक्षाच्या वेळेला झाला.